नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अमेरिका आणि इराण यांच्यातला जो सध्याचा तणाव आहे तो. हो, म्हणजे जी नवी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आपण जरा सविस्तर बोलूया. अगदी. आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमावर एक मोठी कारवाई केल्याचं दिसतंय. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण या घटना, त्याच्या प्रतिक्रिया आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या माहितीनुसार 22 जून 2025ची ही घटना आहे. अमेरिकेने इराणच्या 3 मुख्य अणु केंद्रांवर म्हणजे फोडो, नतान्झ आणि इस्फान हवाई हल्ले केलेत. आणि यासाठी त्यांनी B-2 स्टील्थ बॉम्बर्स वापरलेत. हे म्हणजे रडारला चुकवणारे बॉम्बर्स आहेत. हो, आणि सोबतच ते 30,000 पाऊंड वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब्स पण वापरलेत. अगदी, जे खास भूमिगत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी बनवलेले आहेत. बरोबर. म्हणजे अमेरिकेच्या प्रशासनाने तर याला मोठं यश म्हटलंय, पण खरं किती नुकसान झालंय, विशेषतः जमिनीखालील केंद्रांचं, हे अजून स्पष्ट नाहीये. खरंय. पण यानंतर इराणची प्रतिक्रिया काय होती? हो, तर इराणकडून लगेचच तीव्र प्रतिक्रियेचा इशारा आला. म्हणजे इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स आहे, IRGC, जी त्यांची खूप प्रभावी फोर्स मानली जाते. अगदी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते मध्य पूर्वेतील अमेरिकन तळावर हल्ले करू शकतात आणि याचे परिणाम खूप गंभीर असतील. अच्छा. एवढंच नाही तर इराणच्या अधिकाऱ्यांनी संवाद पूर्णपणे थांबवला आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी पण दिलीय. बापरे. त्यामुळे तर जागतिक तेल पुरवठ्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. नक्कीच. आणि त्याशिवाय बॅलिस्टिक मिसाईल हल्ले किंवा सायबर हल्ले असे पर्यायही त्यांच्यासमोर आहेत असं त्यांनी सूचित केले. पण या इशाऱ्यानंतर लगेच काय झालं ते जरा अनपेक्षित होतं ना. हो ना. इराणने थेट अमेरिकेला आव्हान देण्याऐवजी किंवा त्यांच्या तळांवर हल्ला करण्याऐवजी 40हून अधिक मिसाईल डागल्या, त्या थेट इस्रायलवर. हो, हेच. म्हणजे तेल अवीजवळच्या रमत अवीव आणि आसपासच्या भागांवर काही मिसाईल पडल्या, इमारतींचं नुकसान झालं, काही लोक जखमी पण झाले असं कळतंय. बरोबर. म्हणजे हा एक प्रकारे अमेरिकेवर थेट हल्ला टाळून दिलेला प्रतिसाद वाटतोय. यामागे काय विचार असू शकतो? हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, अमेरिकेशी थेट युद्ध टाळण्याचा हा प्रयत्न असू शकतो, कारण त्याचे परिणाम इराणला माहिती आहेत, ते खूप मोठे असू शकतात. दुसरं म्हणजे अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना, विशेषतः इस्रायलला, एक इशारा देणं हा उद्देश असू शकतो. आणि तिसरा? कदाचित अंतर्गत राजकारणासाठी किंवा आपल्या समर्थकांना दाखवण्यासाठी केलेली कारवाई. अगदी. हे तिन्ही पैलू असू शकतात. पण याचे पडसाद अमेरिकेपर्यंत पोहोचलेच. ते कसे? कारण इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी म्हणजे DHS आणि न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट NYPD यांनी संभाव्य सायबर आणि दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला. अच्छा. म्हणजे आता अमेरिकेच्या भूमीवरच हल्ल्याचा धोका वाढला आहे असं त्यांना वाटतंय. हो. त्यामुळे आता हा धोका किती खरा आहे आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा किती सज्ज आहे, हा प्रश्न उभा राहिलाय. म्हणजे बघा ना, अमेरिकेने अणुकेंद्रांवर हल्ला केला, मग इराणने गंभीर इशारा दिला, पण हल्ला केला इस्रायलवर, आणि आता भीती आहे अमेरिकेतच सायबर किंवा दहशतवादी हल्ल्यांची. ही घटनांची साखळी किती वेगाने आणि धोकादायक वळणावर गेलीय. अगदी बरोबर. आणि आपल्या स्रोतानुसार पुढील काळात इराणकडून आणखी हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. जसं की? म्हणजे अमेरिकेचे हितसंबंध किंवा मित्र राष्ट्रांवर आणखी मिसाईल हल्ले होऊ शकतात, किंवा मोठे सायबर हल्ले, किंवा अगदी होर्मुझ सामुद्रधुनीजवळ जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न. यामुळे मध्यपूर्वेतली अस्थिरता तर वाढेलच, पण तेलाच्या किमतींवर परिणाम होईल आणि जागतिक सुरक्षेवर याचे दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात. म्हणजे अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांनी आता त्यांची सतर्कता वाढवली असणारच. हो, ते तर स्पष्टच आहे. या सगळ्या घडामोडींना जर आपण एका मोठ्या पटावर पाहिलं तर इराणने अमेरिकेच्या थेट हल्ल्याला थेट प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी इस्रायलला लक्ष केलं. बरोबर. आणि सायबर किंवा समुद्री हल्ल्यांचे पर्याय अजून वापरलेले नाहीत, पण ते पर्याय त्यांनी खुले ठेवले आहेत. हो. यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो की नाही, की फक्त या तात्काळ प्रतिक्रियेपलीकडे इराण भविष्यासाठी कोणती वेगळी, कदाचित अघोषित अशी रणनीती आखत असेल. बरोबर. ज्याचे परिणाम कदाचित आपल्याला लगेच नाही, पण येत्या काळात हळूहळू दिसू शकतील. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच.